जय जय गुरुदेव दत्त. आज आपण बोलणार आहोत एका खूपच खास दिवसाबद्दल, अक्षय तृतीया. हो, आणि खरं सांगायचं तर आपल्यापैकी खूप जणांना असं वाटतं की या दिवशी पूजा करायची म्हणजे खूप मोठी तयारी, खूप सगळं साहित्य लागणार. पण खरंच तसं आहे का, की आपण ते अननेसेसरीली कॉम्प्लिकेटेड केलंय? अक्षय म्हणजे नेमकं काय? अक्षय म्हणजे जे कधीच संपत नाही. या दिवशी केलेलं पुण्य, दान, चांगले विचार हे सगळं अक्षय मानलं जातं. म्हणजे पूजा ही फक्त रिच्युअल नाही, माइंडसेट आहे. एक्झॅक्टली. जर मन शुद्ध असेल तर अगदी साध्या पद्धतीने केलेली पूजा सुद्धा पूर्ण होते. पण एक ऑनेस्ट प्रश्न, सोनं घेतलं नाही तर चालतं का? नक्कीच चालतं. सोनं घेणं ही परंपरा आहे, पण ती मॅन्डेटरी नाही. म्हणजे गरीब माणूस काय करणार? तोच तर खरा मुद्दा. अक्षय तृतीया म्हणजे समृद्धीचा विचार, आणि समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर मनाची श्रीमंती, समाधान आणि दान करण्याची भावना. सगळ्यात आधी काय करायचं? चला तर मग आता पाहूया अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची. घर स्वच्छ ठेवायचं आणि एक छोटंसं पूजेसाठी ठिकाण तयार करायचं. एक पाट किंवा टेबल घ्या, त्यावर स्वच्छ कपडा ठेवा. आणि देवाची मूर्ती किंवा फोटो? हो, विशेषतः विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा फोटो असेल तर उत्तम. किती साहित्य लागणार? खूप कमी. एक दिवा, अगरबत्ती, फुलं, थोडं गोड, साखर किंवा गूळ, पाणी. बस इतकंच? हो, आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं मन. दिवा लावा, अगरबत्ती दाखवा, देवाला फुलं अर्पण करा, गोड नैवेद्य ठेवा. मंत्र म्हणणं कंपल्सरी आहे का? नाही, फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणलं तरी पुरेसं आहे. सिरियसली, दान करायला का महत्त्व दिलं जाते या दिवशी? कारण अक्षय फक्त घेण्यात नाही, देण्यात आहे. अन्नदान, पाण्याचं दान, गरिबांना मदत. म्हणजे छोटंसं दानही चालतं? नक्कीच. मनापासून दिलं तर तेच मोठं असतं. आपण कोणत्या चुका करतो? फक्त सोनं घेण्यावर फोकस करणं, दिखावा करणं, पूजा करताना मन दुसरीकडे असणं. म्हणजे इंटेन्शन इज ग्रेटर दॅन रिच्युअल. एक्झॅक्टली. आज खूप सिंपल वाटलं सगळं. ज्याला वाटत होतं की पूजा म्हणजे मोठं काम आहे, त्याच्यासाठी एकच मेसेज: देवाला तुमची सिम्प्लिसिटी आवडते, शो ऑफ नाही. अक्षय तृतीयाला मोठं काही करण्याची गरज नाही. छोट्या गोष्टी मनापासून करा आणि तुमचं आयुष्यच अक्षय होईल. मस्त, खूप माहिती मिळाली. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सोपी आस्थाला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या आणि लॉजिकल गोष्टींसाठी पुन्हा भेटूया. जय जय गुरुदेव दत्त. कराग्रे बसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम्, समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमण्डले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे.